विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगतोय, की आज तुम्हाला फिनिश करायचे आहेत सगळे न्यूमेरिकल्स, तेही केमिस्ट्री मधले. मी तुम्हाला सांगितलंय संपवायचं आहे. पण मी तुम्हाला सांगू का पहिला टॉपिक कुठला आहे रे? सॉलिड स्टेट. मग YouTubeवर सर्च करायचंय सॉलिड स्टेट न्यूमेरिकल्स सह्याद्री ट्युटोरियल्स. सगळे न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह केलेले मिळतील. ओके. त्याच्यानंतर कुठलाही टॉपिक असू दे, केमिकल कायनेटिक्स असू दे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री असू दे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आयोनिक असू दे, त्यात पीएच आणि पीओएच, लॉग कॅल्क्युलेशन तेही सगळं YouTubeवर मी ऑलरेडी प्रोव्हाईड केलंय. मग हे सगळं तुम्हाला करायचंय. चला एवढंच तुम्हाला मला सांगायचं होतं. पण थांबा. आता माझी इच्छा काय आहे ते बघा, की तुम्हाला या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये तुम्हाला पुस्तकातलं कोणतं न्यूमेरिकल सॉल्व्ह करून पाहिजे ते सांगा. ओके. मी 9-10 वाजेपर्यंत मी वाट बघणार आहे. जेवढे कमेंट्स येतील ना, जेवढे न्यूमेरिकल्स तुम्हाला हवे आहेत, ज्यातले कॅल्क्युलेशन्स तुम्हाला अवघड वाटतात ना, ते मला सांगा. मी तुम्हाला ते प्रॉब्लेम ओळीनं आज व्हिडिओमध्ये अपलोड करून देईन. ओके. होतंय काय बघा लक्षात घ्या, की केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स आज आपल्याला फिनिश करायचे आहेत. बरोबर आहे? बरं एवढंच नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय, की एक्स्ट्रा करावं लागेल. मग करायचं काय? मी तुम्हाला सांगतो डिफरन्शियल इक्वेशन टॉपिक घ्या. ओके. मग या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ऑर्डर ऑफ द रिएक्शन ऑर्डर आणि डिग्री मी चुकून रिएक्शन बोललो बरं का. ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करा. हा प्रश्न 2 मार्काला असतो. एलिमिनेट आर्बिट्ररी कॉन्स्टंट एकदम सिंपल प्रश्न आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला असं काही आहे का रे त्याच्यामध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, इंटिग्रेटिंग फॅक्टर वगैरे आहे त्याच्यात लक्षात घ्या. ओके. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन काय आहे का बघा. हे सगळं कव्हर करा. मी तुम्हाला सांगतो 8 मार्काला टॉपिक आहे रे. थेरम्स वगैरे काही नाहीयेत आणि मला माहिती आहे ऑलरेडी तुम्ही थेरम केले असतील. मग चला हा एकच टॉपिक बास झालं, पुष्कळ. पण केमिस्ट्रीचे सगळे टॉपिक मधले न्यूमेरिकल्स आपल्याला फिनिश करायचे आहेत. बरं एवढं करून मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्सचा कुठलाही एक टॉपिक घ्या. कोणताही एक टॉपिक आणि त्याला पूर्णपणे रिवाईज करा आणि किती वेळात त्याची रिव्हिजन होते हे पण बघा. ओके. मग आजचं आपलं ठरलंय. काय ठरलंय? की केमिस्ट्रीचे सगळे न्यूमेरिकल्स सॉलिड स्टेट पासून सोल्युशन, आयोनिक, थर्मोडायनामिक्स, केमिकल कायनेटिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणूया आपण. बरं हे केल्यावर फायदा काय होईल? मी तुम्हाला सांगतो 10 ते 15 प्रश्न तर बोर्डच्या एक्झाममध्ये आहेतच न्यूमेरिकल्सवर आणि सीईटीमध्ये सुद्धा कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त वेटेज काही शिफ्टमध्ये आलंय. पण 10 मार्क हे फिक्स आहेत. मग 50 पैकी 10 मार्क म्हणजे अल्मोस्ट 20% सिलेबस आज फिनिश होईल आणि आपण रोज तेच करतोय. 25% सिलेबस रोजच्या रिव्हिजनमध्ये आपण फिनिश करतोय हे लक्षात घ्या. बरं आता मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओच्या शेवटी सांगतोय, की बोर्डच्या एक्झाममुळं सीईटीमध्ये आपण मागं पडतोय असा चुकून देखील मनात विचार आणू नका. तुम्ही जेव्हा न्यूमेरिकल करणार आहे, सीईटीची तयारी होतेच हे लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगितलेलं काम प्लीज करा बरं का. सॉलिड स्टेट घ्या. त्यातलं कुठलंही न्यूमेरिकल तुम्हाला येत नसेल, तर मला कमेंटमध्ये सांगा, की हे न्यूमेरिकल सर सॉल्व्ह करून द्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट सहित मी ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करून नक्की देईन. ऑल द बेस्ट.